न्यूज टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. दोन तरुणांच्या मृत्यूनंतर हायवे प्रशासनाला जाग. महामार्गावरील धोकादायक पट्ट्या प्रशासनाने काढल्या. मुंबई बेंगलोर महामार्गावर गुरुवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास भरधाव स्विफ्ट कारचा अपघात झाला होता. या अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर इतर दोघे जखमी झाले होते. अपघात पाहणारे काही प्रत्यक्षदर्शी तसेच वाहन चालकांच्या म्हणण्यानुसार या अपघाताला कारणीभूत असलेल्या 254 फूट लांब महामार्गावर बनविण्यात आलेल्या गतिरोधक पांढऱ्या पट्ट्या अखेर महामार्ग प्रशासनाने आज काढून टाकल्या आहेत. वाहनांचा वेग नियंत्रित होण्यासाठी या स्पीड ब्रेकर पट्ट्यांची उंची 7.5 mm एवढी असायला हवी होती, परंतु 12.5 mm च्या जास्त उंची असलेल्या पट्ट्यामुळे वाहन चालक आपला जीव धोक्यात घालून 254 फूट लांब या गतिरोधक पट्ट्यावरून वाहन चालवत होते. जास्त उंचीच्या या धोकादायक गतिरोधक पट्ट्या दुसरी एखादी दुर्दैवी घटना घडण्याआधी तात्काळ प्रशासनाने काढण्यासाठी न्यूज टाइम प्रतिनिधीने याबाबत फोनवरून महामार्ग प्रशासनासोबत चर्चा केली होती. इंदिरानगर येथील दुर्दैवी अपघातात दोघांचा जीव गेल्यावर आपली चूक लक्षात येताच महामार्ग प्रशासनाकडून अखेर या पट्ट्या आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक JCB तसेच 8 ते 10 कामगारांच्या मदतीने महामार्गावरून काढण्यात आल्या. यानंतर आता भरधाव वाहनांचा वेग नियंत्रित होण्यासाठी 100 फुटावर 7.5 mm च्या 5 पट्ट्या लावण्याचा निर्णय महामार्ग प्रशासनाने घेतलेला आहे. आता महामार्ग प्रशासनाच्या या निर्णयामुळे खरंच वाहनांचा वेग नियंत्रित होणार की पुन्हा या गतिरोधक पट्ट्या अपघाताला निमंत्रण देणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.